हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदास आर्ट. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणि क्लासेस आपले चालू झालेले आहेत. डे 1 डे 2 सगळे असे अपडेट दिलेले आहेत. प्लेलिस्टसुद्धा केलेली आहे तुम्हाला इझिली भेटावं त्यामुळं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही तुमच्या गोडूशा मुलीसाठी ह्या दिवाळीसाठी तुमच्या हाताने बनलेली मस्त असं दागिने तिला घालू शकाल. तर मी तुम्हाला ह्याच्यामध्ये सांगणार आहे, ॲडजस्टेबल बँगल सांगणार आहेत आणि छोटंसं असं हार आहे. आणि त्याला छोटी, जर तुमची छोटीशी क्यूट मुलगी असेल तर रबर बँड आहेत. तुम्ही ह्याच प्रकाराने सेम तुम्ही क्लिपसुद्धा बनवू शकता जर तुमची मुलगी थोडीशी मोठी असेल तर. तर आपण इथं काय काय घेतलेलं आहे, मी फ्लावर तरी बनवून घेतलेले आहेत. दोरी घेतलेली आहे, इनविजिबलचं जे आपण वायर वापरतो ते आहे. मी इथं 4 mm मोती घेतलेले आहेत. तुम्हाला ज्या थोडंसं मोठं हवं असेल तर तुम्ही मोठं घेऊ शकता. 0.3ची वायर आहे. फ्लावर कॅप घेतलेले आहेत. जे ग्रीन क्रिस्टल आहेत ना, ते मी असे ड्रॉप शेपचे घेतलेले आहेत. आता मी काय केलेलं आहे, इथं मी मापून घेतलेली आहे माझ्या मुलीची साईज. तुम्ही तुमच्या मुलीची साईज मापून घ्या. त्या हिशोबाने मी इथं 20 गेजची वायर घेतलेली आहे बरं का. 20 गेजची घेतलेली आहे. 18 गेजची थोडंसं पटकनच बेंड होते, त्यामुळे मी इथं 20 गेजची घेतलेलं आहे. फक्त दोन्ही साईडला चांगला असं लूप करायचं आहे बघा. अशाप्रमाणे राऊंडमध्ये आपण अशाप्रमाणे बघा ॲडजस्ट करता येतं. हे बघा, अशाप्रमाणे ॲडजस्ट तुम्ही थोडंसं करा. नाहीतर तुम्ही काय करू शकता, अगोदर मोती वायरमध्ये आपलं हे 20 mmच्या गेज वायरमध्ये तुम्ही घालून परत लूप जरी केलात तरीसुद्धा चालेल. नाहीतर तुम्ही असे जे आता मी सांगितलेलं आहे त्या प्रकाराने केलात तरीसुद्धा चालेल. तर बघा, इथं मी काय केलेलं आहे, 0.3ची वायर घेतलेली आहे कट करून. आता हा जे आपण लूप केलेला आहे त्यावर हे फ्लावर अटॅच करून घेणार आहोत ह्या लूपवर. तर बघा, अशाप्रमाणे पकडायचं आणि छान असं आपण फ्लावर काय करायचं आहे, अटॅच करून घ्यायचं आहे ह्या लूपवर. तर तुम्ही असेच अजून तुमच्याप्रमाणे, आता मी फ्लावरचं बनवलेलं आहे, तुम्ही मोरच्या पेंडंटचं बनवू शकता, लोटस पेंडंटचं बनवू शकता. तुम्हाला जसं पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही कस्टमाइज आणि कलरसुद्धा तुम्ही चेंज करून बनवू शकता. जसं तुमच्या मुलीचं आउटफिट आहे, तुम्ही म्हणजे घेणार आहात या घेतलेल्या आहे, त्याच्यासाठी तुम्ही तसं कलर कॉम्बिनेशन देऊनसुद्धा बनवू शकता. मी इथं ग्रीनचं बनवलेलं आहे. ग्रीन आणि मोती व्हाईटचं कॉम्बिनेशन देऊन मग तुम्ही तुमच्या हिशोबाने कुठलाही कलर कॉम्बिनेशन निवडू शकता. तर बघा, ह्या अशाप्रमाणे आपल्याला फ्लावर लूपवर अटॅच करून घ्यायचं आहे. खूप सुंदर दिसतं बनल्यावर. तुम्ही एकदम घातल्यावरसुद्धा खूप सुंदर दिसतं. ह्या दिवाळीसाठी मस्त असा दागिना तुम्ही तुमच्या मुलीसाठी बनवा. तर बघा, अशाप्रमाणे आपण सगळ्याकडून काय करणार आहोत, हा बघा, असं आपण लूपवर चांगलं असं टाईटली ह्याला अटॅच करून घेऊयात. छान थोडंसं छान फिनिशिंगनं अटॅच करा, का म्हणजे म्हणजे त्या बाळाला टोचू नये किंवा तुमच्या मुलीला टोचू नये, हे काळजी आपण घ्यायची. कसं, लहान मुलं लगेच इरिटेट होतात की बापरे नको काढायला. पहिले म्हणजे आवडतच नाही ना त्यांना असे थोडे असे घालणं. मग त्याच्यामध्ये परत टोचलं वगैरे तर मग ती परत घालणार नाहीत. त्यामुळं आपण त्यांना न टोचावं इतकं काळजी घेऊन छान फिनिशिंगनं आपण आपलं काम जे आहे ते करून घ्यायचं आहे. तर बघा, अशाप्रमाणे 1-2दा मोतीच्या साईडनी वायरला राऊंड फेरी मारून घ्यायची, म्हणजे ते वायर छान तिथंच टाईट होतं. हे टाईट झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, आता 5 हे मोती घेणार आहोत आपण. 5 मोती घ्यायचा. असे 5 मोती टाकून घ्यायचे. 5-5च करायचं आहे. जर अगोदर तुम्ही बघा किती किती बसतात. मी इथं तर 5-5चा घेतलेला आहे. साईज थोडी मोठी असेल तरीसुद्धा एखाद्या साईडला थोडीशी कमी आलं तरी काय नाही. तर बघा, असं मी 5 मोती घातलेले आहेत. आणि एक फ्लावर कॅप घालायचा आता आपल्याला. हे जे फ्लावर कॅप आहे ते आपण घेणार आहोत काढून. फ्लावर कॅप घ्यायचा एक, काढून ठेवायचं विसरले मी. फ्लावर कॅप घालायचा आणि क्रिस्टल घालायचा आपलं, हे ग्रीन क्रिस्टल. खूप सुंदर दिसतं. तर बघा, एक फ्लावर कॅप, क्रिस्टल सेम ना. परत तेच 5 मोती घालायचं. परत एक म्हणजे क्रिस्टल
कॅपसोबत टाकून घ्यायचं आहे बघा अशाप्रमाणे. खूप सुंदर दिसतं बनल्यावर. तुम्ही डायरेक्ट वायरमध्ये सुद्धा घालू शकता बरं का. वायरमध्ये घालून परत लूप बनवून घ्या. उलटं ते इझी पडेल. पण मी इथं वायरमध्ये न घालता थोडेसे मी छोटे मोती घेतल्यामुळं ते जात नाहीत मध्ये. तर बघा मी अशा इथं करून घेतलेलं आहे. काही नाही, फक्त 5 मोती आणि एक क्रिस्टल कॅप वगैरे टाकून त्याला पॅक करून घ्यायचं आहे बघा. असं ह्या लूपमधून वायर पास करून घ्यायचा. तर बघा अशाप्रमाणे बसतं ते. थोडंसं म्हणजे असं टाईट वाढायचं. काय नाही येत का, हे बघा अशाप्रमाणे दिसतं. अशा परत ह्याला व्यवस्थित त्या वायरवर पकडायचं आणि वायर एका मोतीतून आपल्याला पास करून घ्यायचं. एखाद्या सोडून 2 असं ह्याच्यामध्ये हे वायर जे आहे फुल्ली छान त्याला घट्ट पकडून वडून खेचून आपल्याला त्याच्यासोबत वायरसोबत बांधून घ्यायचं आहे. तर बघा अशाप्रमाणे खूप सुंदर दिसतं. तुम्ही बघू शकता केल्यावरही घातल्यावर सुद्धा खूप छान दिसतं. इतकं छान आहे. तर बघा अशाप्रमाणे आपण काय करायचं, मी फुल याला जे वायरवर आहे ते छान असं बांधून घेत आहे. छान बांधून म्हणजे छान प्रमाणे टाईट बांधलं ना मग ती घालताना वगैरे काय होत नाही, आपलं सरकत नाही. त्याच्यामुळे थोडंसं टाईट पकडून तुम्ही असं ह्याला मोती आणि वायर दोन्ही पकडून गच्च खेचून छान असं गुंडाळा, म्हणजे ते छान बसतं व्यवस्थित टाईटपणे त्या वायरवर फिक्स होतं ते. त्याच्यामुळं थोडंसं काळजी घेऊन बनवायचं, दुसरं काही नाही. हे लहान मुलींसाठी बनवतो आपण, त्याच्यामुळं अजून थोडी जास्त फिनिशिंग आणि छान दिसावं आणि त्यांना त्रास होऊ नये घालताना, हे आपण थोडं लक्षात ठेवूनच मग आपण काय करायचं, ह्याला बनवायचं आहे. तर छान बनवून घ्या. तर बघा परत एकदा ह्या मोतीतून आपण काय करायचं, वायर असं जरी तुम्ही बनवलं तरी चालेल, पण आपल्याला ॲडजस्टेबल असेल तर कसं घालायला काढायला सोपं पडतं, पटकन घालता येतं आणि काढता येतं. आणि एवढ्या छोट्या मुलींचे बँगल बेस भेटणं शक्य होत नाही आहे, त्यामुळं आपण असं ह्याप्रमाणे बनवू शकतो. आपण जसं आता हे तुम्ही आपण काय म्हणतात त्याला बाजूबंदासारखं सुद्धा तुम्ही वापरू शकता, ते पण खूप सुंदर दिसतं. असं म्हणजे ॲडजस्टेबल म्हणजे ब्रेसलेटसारखंच झालं ना, हे तुम्ही त्यांना असं बाजूबंद टाईप हातात घातलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसतं हे. तर बघा अशाप्रमाणे आपल्याला हे फ्लावरलासुद्धा ह्याच्यावर अटॅच करून घ्यायचं आहे, हा लूपवर. तर लूप करून बसवण्याचं हेच रिझन आहे की छान घट्ट बसता, हलत नाही. तेच एक रिझननं आपण ह्याला असं लूप करून बसवून घेतो. काय नाही, खूप सोपं आहे बनवायला. फ्लावर तरी आता सगळ्यांना येतं, ऑलमोस्ट ऑल. इतके व्हिडिओ झालेत यूट्यूबवर, एवढे व्हिडिओ झालेत फ्लावर बनवण्याचे. तर काय नाही, फ्लावरचंच बनवायचं असं काही नाही. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसंही बनवू शकता. फक्त तुम्ही क्रिस्टल टाकून न बनवलं तरी चालेल. फक्त आपलं व्हाईट मोतीनं सुद्धा खूप सुंदर दिसतं, मोत्यांचं सुद्धा. तर बघा अशाप्रमाणे मी इथं काय करते, ह्याला वायरला चांगलं असं रॅप करून घेते. एवढंच की वायर थोडंसं बाहेर म्हणजे निघू नये इतकं काळजी घ्या, का म्हणजे ते वायर थोडंसं टोचतं त्यामुळं. तर बघा अशाप्रमाणे छान फिनिशिंग द्यायचं त्याला. फिनिशिंग दिल्यानंतर खूप सुंदर दिसतं. तर तुम्ही इथं पाहू शकता किती छान आणि सुंदर दिसत आहे बघा. तर मी असंच काय करते, अजून एक बँगलसुद्धा बनवून मी तुम्हाला दाखवते इथं. दोन्ही का म्हणजे खूप लाँग होईल व्हिडिओ, त्यामुळं एकच बनवून दाखवलेलं आहे. तर बघा इथं दोन्ही बँगल्स असे बनवून रेडी झालेले आहेत. खूप सुंदर असं लुक दिसत आहे. असं तुम्ही मोठ्यांसाठी सुद्धा म्हणजे आपल्यासाठी सुद्धा जरी तुम्ही बनवून घेतलात तरीसुद्धा खूप सुंदर म्हणजे सुंदर दिसतं. आपल्यासाठी सुद्धा आपण बनवून घेऊ शकतो. एवढंच आपल्या साईजच्या हिशोबाने आपण ते तार जे आहे 20 mm ते थोडंसं मोठं घ्यायचं. खूप सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. आपण आता काय करूयात, रबर बँड जे आहेत आपण ते बनवायला शिकूयात. मी इथं छोटंसं मुद्दामून घेतलेलं आहे, का म्हणजे मोठं रबर बँड खूप मोठं होईल माझ्या मुलीसाठी, म्हणून मी इथं छोटेसे घेतलेलं आहे. तुम्ही थोडंसं मोठं जर रबर बँड घेतला तरी चालेल, काय नाही. फक्त 0.3चं जे वायर आहे ते ह्या मोतीतून ह्या फ्लावरमधून असं थोडंसं दोन्हीकडनं आपण ह्याला आहे बघा अशाप्रमाणे पास करून घ्यायचं वायरला. थोडंसं आता टाईट केल्यामुळे जात नाही आहे लवकर. छान आहे बघा, अशाप्रमाणे पास करून घ्यायचं. थोडंसं एक्स्ट्रा झालं तरीसुद्धा काही नाही, थोडं चांगलं खेचून घ्यायचं. मग जे एक्स्ट्रा आहे ते थोडंसं वायर कट करून घ्यायचं. आणि हे जे वायर आहे ह्या रबर बँडमधून आपण थोडंसं असं ओपन केल्यासारखं करायचं त्याला.
रबर बँडला. मग त्याच्यातून आपण हे असं पास करून घ्यायचं. खूप सुंदर दिसतं हे बघा. थोडंसं खेचून छान असं. आणि हे जे वायर आहे हे वायरला आपण काय करणार इथं ह्या बघा अशाप्रमाणे त्या रबर बँडसोबतच मोतीसोबत आणि रबर बँडसोबत आपण अशाप्रमाणे त्याला वायरला छान असं घट्ट पकडून मोतीच्या साईडनी राऊंड असं फिरून घेणार आहोत. तर ह्याच्याने कसं होईल चांगलं फिटिंगनं त्या रबर बँडसोबत हे जे फ्लावर आहे ते अटॅच होईल. एकच साईडनी लागेल एवढं काय नाही. तर मग मी हे सुद्धा दोन्ही बनवून तुम्हाला दाखवते. तर किती सुंदर दिसत आहे तुम्ही इथं पाहू शकता. असंच अजून एक सुद्धा बनवते बघा. हे अशाप्रमाणे 2 इथं रबर बँड आपले झालेले आहेत. आता आपण बनवूयात चोकर बनवूयात, म्हणजे हारसारखं छोटंसं एकदम. जास्त मोठंही नाही छोटंही नाही. इथं आपण काय करायचं आहे आपल्याला, आता आपण अगोदर मी जे मोगरा फ्लावर बनवला होता फर्स्ट व्हिडिओमध्ये आणि सेकंड व्हिडिओ म्हणजे हे जे राऊंड फ्लावर बेस तुम्हाला दाखवला होता, आता ते आपण इथं अटॅच करून घेणार आहोत दोन्ही. मला कमेंट आली होती की कसं अटॅच करायचं ते सांगा म्हणून. तर काही नाही, फक्त फ्लावर त्याच्यावर ठेवायचं आणि हे छान असं आपण ह्याला अटॅच करून घ्यायचं. सगळ्यामधून फ्लावरमधून काढत काढत आपल्याला राऊंड सगळ्याकडून अटॅच करून घ्यायचं आहे बघा. अशाप्रमाणे छान असं छान पॅक होतं. ती सुंदरसुद्धा खूप दिसतं. तर तुम्ही ह्याचं लुक बघू शकता. एकदमच ते जे खालचं फ्लावरचं बेस आहे ते लावल्यानंतर ह्या मोगरा फ्लावरचं लुकच किती छान एकदम बदलून गेलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता. एवढंच की हे जे तार आहे ते छान फ्लावरसोबत अटॅच करा, म्हणजे ते गळून वगैरे पडणार नाही. एवढी तुम्ही काळजी घ्या, दुसरं काही नाही आहे बघा. अशाप्रमाणे आपल्याला छान असं हे खालच्या बेससोबत फ्लावरला आपण अटॅच करून घेणार आहोत. तर बघा इथं तुम्ही असेच तुम्ही फक्त चोकरसाठी नाही तर पूर्ण असंच ह्या पॅटर्ननीच तुम्ही पूर्ण चोकर जरी बनवलात, मंगळसूत्र जरी बनवलात तरी खूप सुंदर दिसतं. खूप छान म्हणजे खूप छान. इयरिंगसुद्धा खूप छान दिसतं. फुल सेट तुम्ही असं जरी बनवलात तरीसुद्धा खूप छान दिसतं. मोगरामध्ये आहे असं मागं फ्लावरचं बेस ते आपलं हे लावून रिंग लावून छान खूप मस्त दिसते. तुम्ही तर पाहू शकता किती छान दिसत आहे ही. तर आपल्याला आता ह्याला काय करायचं आहे, छान असं रॅप करून घेतल्यानंतर मोतीसोबत आपण हे वायर एकदा असं लॉक करून घेऊयात. का म्हणजे ते मोतीसोबत एकदा लॉक केल्यानंतर छान असं टाईट बसतं ना, आणि इतकं काय मग ती निघायचे चान्सेस थोडे कमी होतात. तर बघा असं दिसत आहे. तुम्ही असं सेम सगळं पूर्ण चोकर जरी बनवलात तरी मंगळसूत्र खूप मस्त दिसतं. आपण आता ह्याच्यासाठी बेस रेडी करून घेऊयात. तर बघा असं इथं मी 18 गेजचं वायर घेतलेलं आहे. आता 20 नाही घेतलं, इथं 18 गेजचं वायर घेतलेलं आहे. ह्याला असं राऊंड पकडून असं हे बघा लूप बनवून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून ह्या लूपवरती आपल्याला ते फ्लावरचं जे बेस आहे ते अटॅच करता येईल आणि आपल्याला आपल्या हारमध्ये हे असं घालता येतं. त्याच्यामुळं आपण बनवलेलं आहे. तर बघा इथं थोडंसं असं बेंड करून परत सरळ करून घ्यायचं. हे बघा अशाप्रमाणे. तर आता ह्याच्यावर आपण हे लॉक करून घेणार आहोत. तर बघा अशाप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, लॉक करून घ्यायचं आहे छान. हे सुद्धा छान प्रमाणे लॉक करून घेतलं तरच मग ते छान बसतं, नाही तर मग लूज होऊन गळतं बरं का ती. त्याच्यामुळं छान टाईटली तुम्ही त्याला लॉक करा त्या लूपवरती. तर बघा इथं तुम्ही व्हिडिओमध्ये बघतच असाल त्याप्रमाणे आपल्याला लॉक करून घ्यायचं आहे. हे बघा इथं आता ह्या एक वरच्या मोतीसोबत आपण काय करूयात, ह्याला छान असं रॅप करून घेणार आहोत. हे बघा मस्त दिसतंय का नाही खूप मस्त दिसतंय. आता आपल्याला ह्या मोतीसोबत इथं लॉक करून घ्यायचं. जे एक्सेस वायर आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. बघा इथं झालं थोडंसं. आता ह्याला एक्स्ट्रा जे वायर उरले ते अजून थोडं छान मोतीसोबत रॅप करून घ्यायचं. तर आता आपण वर लूप बनवून घेऊयात ते नेकलेसमध्ये घालण्यासाठी. तर बघा अशाप्रमाणे आपण इथं लूप बनवून इथं रेडी केलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता छान असं पेंडेंटच्या शेपमध्ये हे झालेलं आहे. मी इथं आता इनविजिबल वायरचं जे वायर असतं ते घेतलेलं आहे.
हे वायरमध्ये तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्हाला जेवढं हाईट लागतं तुम्ही तेवढं घ्या. मी इथं छोटंसंच बनवलेलं आहे, खूप जास्त मोठं नाही बनवलेलं आहे. हे मिडलमध्ये घेतलेलं आहे. साईडनी 2 ग्रीन कलरचे आपले ड्रॉप शेपचे क्रिस्टल टाकलेले आहेत. त्याच्यानी त्याच्या साईडनी 2 लॉक बीट घातलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकता, म्हणजे मिडलमध्ये फ्लावर आहे का नाही बघा अगोदर. मग परतच तुम्ही लॉक बीट टाकून त्याला क्रिस्टलला लॉक करून घ्या. हे बघा अशाप्रमाणे. एवढंसुद्धा खूप सुंदर दिसतंय. आपण ह्याच्या साईडनी मोती जरी नाही घातलं तरीसुद्धा इनविजिबल नेकलेस होईल. आपल्यासाठी सुद्धा किती सुंदर असा इनविजिबल नेकलेस होईल. तुम्ही इथं बघा, खूप मस्त दिसत आहे. आता इथं सुद्धा सेमच पॅटर्नमध्ये आपण इथं बँगल्सला 5 घेतले होते, पण इथं आपल्याला हारसाठी 10 मोती घालून घ्यायचे आहेत. 10 मोती आणि एक क्रिस्टल असं टाकून परत 10 मोती असेच घालून घ्यायचे. तर बघा इथं बघा मी घातलेलं आहे वायरमध्ये 10 मोती, एक क्रिस्टल, परत 10 मोती. आता काय करायचं, एक लॉक बीट घ्यायचा आहे. लॉक बीट घालून घ्यायचं आहे. एक एक बीट घालायचा. आपला परत हे गोंडा असतं ना नेकलेसचा, ते आपण घ्यायचं आहे इथं दोरी. आता हे बघा अशाप्रमाणे त्याला असं बेंड करून ह्या लॉक बीटमध्ये हे वायर आहे हे असं इथं घालून घ्यायचं आहे. बघा बघा अशाप्रमाणे घालून ह्याला लॉक करून घ्यायचं आहे. मग हे दोरी जे आहे हे लॉक होते इथंच. तुम्ही परत असं फक्त हे करून परत जम्परिंगनं जरी दोरी अटॅच केला तरी चालेल, पण जम्परिंग कसं थोडंसं परत लूज होईल, त्याच्यामुळं मग मी काय केलं, ह्याच्यासोबतच ह्याला इथं लॉक करून घेतलेला आहे. तर बघा इथं लॉक झालेला आहे. अशाप्रमाणेच आता मी ह्या साईडचं पण कंप्लीट करून तुम्हाला ह्या ज्वेलरीचा फुल लुक दाखवते. चला तर मग आता इथं बघा मस्त असा हा हार झालेला आहे. तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर असं दिसत आहे. तर तुम्ही बनवाल ना तुमच्या राजकुमारीसाठी, तर बघा खूप सुंदर असं झालेलं आहे इथं. तुम्ही बनवल्यास मला नक्की फोटो शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग मी. बाय.